हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? ह्या व्हिडिओमध्ये आपण इलस्ट्रेशन 5 जे पेज नंबर 71 वरती आहे, जर्नलाइज ट्रान्झॅक्शनचं सम सॉल्व करणार आहोत. इलस्ट्रेशन 5 जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स ऑफ नाही आहे ना इन द बुक्स ऑफ विशाल इलेक्ट्रॉनिक्स. आता विशाल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे ह्याच्यात आपण गुड्स कुठल्या टाईपचे गुड्समध्ये डील करतोय? इलेक्ट्रॉनिक गुड्समध्ये डील करतोय, बरोबर. म्हणजे फोन असेल, टी व्ही असेल, कॅमेरा असेल, इलेक्ट्रॉनिक आयटम्समध्ये हे जे गुड्स आहेत. मग त्यानंतर आहे आपला डेट एप्रिल 2018. अच्छा, हां, आपलं जर्नल आपण विशाल इलेक्ट्रॉनिक्सच्या नावाने ओपन करणार आणि मग आपले ट्रान्झॅक्शन्स आहेत एप्रिल 2018चे. मग आपण आधी 2018 इयर लिहिणार आणि मग मंथ लिहिणार, बरोबर. आणि मग आपला पहिला ट्रान्झॅक्शन असणार आहे 1 तारखेचं. विशाल कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹90,000 अँड फर्निचर 60,000, बिल्डिंग 1 लाख, बरोबर. तर ॲनालिसिस करूया. बेसिकली विशालने बिझनेस सुरू केला आहे म्हणजे त्यांनी कॅपिटल आणलं आहे, त्याला आपण क्रेडिट करणार, बरोबर. आणि त्यांनी काय काय आणलं आहे? कॅश आणलं आहे, फर्निचर आणलं आहे आणि बिल्डिंग आणलं आहे. मग आपण कॅपिटलला क्रेडिट द गिव्हर रूलप्रमाणे क्रेडिट करणार आणि जे आलं आहे कॅश, फर्निचर आणि बिल्डिंग जे बिझनेसमध्ये आलं आहे त्याला वॉट कम्स इन ह्या रूलप्रमाणे आपण डेबिट करणार, बरोबर. तर आपली एंट्री काय होणार? कॅश अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट, बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, बरोबर. आणि त्यानंतर आपलं नरेशन येणार. बीइंग कॅश, फर्निचर अँड बिल्डिंग introduced as capital to start business. सिंपल एंट्री. पुढची एंट्री 4 तारखेची. परचेस्ड मोटर कार फ्रॉम होंडा कंपनी बाय चेक ₹55,000 ॲट 18% GST. मग आपलं ॲनालिसिसमध्ये 4 तारखेची एंट्री परचेस्ड मोटर कार. परचेस्ड मोटर कार म्हटलं की वॉट कम्स इन रूलप्रमाणे मोटर कार बिझनेसमध्ये आली ना, तर वॉट कम्स इन रूलप्रमाणे आपण त्याला डेबिट करणार. फ्रॉम होंडा कंपनी बाय चेक. आता चेक म्हटलं की होंडा कंपनीचं नाव आपण अकाउंटमध्ये नाही घेणार. चेक म्हणजे बँक, बँकचं काय, बँक इज गिव्हर ऑफ बेनिफिट म्हणून आपण बँकला क्रेडिट करणार, बरोबर. आणि आपल्याला 18% GSTचं वर्किंग नोट पण करावं लागणार. मग वर्किंग नोटमध्ये GST ऑन मोटर कार परचेस्ड. मोटर कार कितीची होती? 55,000ची. आणि त्याच्यावरती GST किती पर्सेंटेजचं आपल्याला का पाहिलं तर 18%चा. मग प्रत्येक अकाउंट CGST, SGST 9% आपण कॅल्क्युलेट करणार. मग आपलं GST किती आहे ना? 4950. म्हणजे टोटल अमाऊंट आपण मोटर कार परचेस करण्यासाठी जी पे केली ती आहे 64,900. ओके. मग आपली एंट्री कशी येणार? मोटर कार अकाउंट डेबिट, मग येणार GST, ते पण डेबिट होणार. टॅक्सेसला पण आपण डेबिट करतो, डेबिट द एक्सपेन्सेस ह्या रूलप्रमाणे. इनपुट CGST अकाउंट डेबिट, इनपुट SGST अकाउंट डेबिट. अमाऊंट काय होती? 4950 आणि 2 आपण बँक अकाउंट करणार. टोटल व्हॅल्यू काय असणार? 64,900 पूर्ण व्हॅल्यू विथ GST आपण पे केली मोटर कार परचेस करण्यासाठी. मग नरेशन काय असणार? बीइंग मोटर कार परचेस्ड फ्रॉम होंडा कंपनी ॲट 18% GST. नंतर 5 तारखेचं ट्रान्झॅक्शन पेड इन्शुरन्स ऑफ द अबव कार ₹3,000 टू युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी. आता ह्याचं ॲनालिसिसमध्ये पेड इन्शुरन्स ऑफ द अबव कार ₹3,000 टू युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी. तर पेड आहे म्हटल्यावरती युनायटेड इंडिया कंपनीचं अकाउंट नाही करणार आपण, पेडचं आणि इथे चेकचा रेफरन्स नाही म्हणून हा असणार आहे आपला कॅशचा इफेक्ट. आणि इन्शुरन्स पे केलं जे एक्सपेन्स आहे, एक्सपेन्सला आपण करणार डेबिट आणि कॅश बाहेर चालली आहे म्हणून वॉट गोज आउट रूलप्रमाणे आपण त्याला करणार क्रेडिट, बरोबर. म्हणजे आपल्या ॲनालिसिस प्रमाणे इन्शुरन्स अकाउंट डेबिट 3,000 टू कॅश अकाउंट 3,000 बीइंग इन्शुरन्स प्रीमियम पेड to United India Insurance Company for motor car.
मग इथे आपला पेज संपला, टोटल कॅरी फॉरवर्ड आणि दुसऱ्या पेजवरती ब्रॉट फॉरवर्ड. त्यानंतरची एंट्री 10 तारखेची, पेड इन टू स्टेट बँक ऑफ इंडिया. आता भरपूर सम सॉल्व केल्याचा फायदा काय होता, तोच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने कसा विचारला जातो हे आपल्याला अंदाज येतो. आता ह्याच्यामध्ये काय लिहिलंय, पेड इन टू बँक म्हणजेच काय, कॅश डिपॉझिटेड इन बँक. ह्याचाच अर्थ तो आहे, आपण बँकमध्ये पे करतोय म्हणजे काय, बँकेत पैसे भरतोय असं. मग ह्याची एंट्री सिंपल नेहमीसारखीच, पे म्हटल्यावरती कॅश बाहेर जातोय, व्हॉट गोज आउट रूलप्रमाणे आपण क्रेडिट करणार, आणि बँकला पैसे मिळत आहेत, रिसिव्हर ऑफ बेनिफिटला आपण डेबिट करतो. मग हे आपले दोन इफेक्ट झाले. मग आपण एंट्री कशी पास करणार, SBI अकाउंट, SBI बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग आपल्याला इथे लक्षात ठेवायचं, तुम्ही काही अकाउंटचं नाव काय पण लिहा, SBI बँक लिहा, स्टेट बँक ऑफ इंडिया असं लिहा, किंवा नुसतं SBI अकाउंट लिहा, पण जे काय लिहाल ते एकदा तेच लिहिलं की त्या सममध्ये तेच अकाउंटचं नाव लिहायचं आहे. एकदा SBI अकाउंट, दुसऱ्या एंट्रीमध्ये बँक अकाउंट, तिसऱ्या एंट्रीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट असं नाही करायचं आहे. सेम नाव ठेवायला बघायचं आहे त्या सममध्ये. तर मग ह्याचं नरेशन काय येणार, बिंग कॅश डिपॉझिटेड इन बँक. नंतर 12 तारखेचं ट्रान्झॅक्शन, पेड फॉर सॅलरी ₹10,000 अँड रेंट ₹3,000. क्लिअर कट एक्सपेन्सची एंट्री आहे. मग आणि 2 एक्सपेन्स एकत्र आहे म्हणून ही एक कंबाईन एंट्री आहे, बरोबर. मग 12 तारखेची डेट आणि पेड फॉर सॅलरी अँड रेंट. सॅलरी अँड रेंट हे एक्सपेन्स आहेत म्हणून आपण डेबिट द एक्सपेन्सेस या रूलप्रमाणे आपण त्याला डेबिट करणार. आणि पे, बँकचा काय रेफरन्स नाही, चेकचा काय रेफरन्स नाही, मग ह्याला आपण कॅश पकडणार, कॅशने पे केली, आणि कॅश काय होते पे करताना, गोज आउट ऑफ द बिझनेस म्हणून त्याला आपण क्रेडिट करणार. मग एकदा ट्रान्झॅक्शनचं ॲनालिसिस, डेबिट क्रेडिट्स कळले तर आपल्याला एंट्री पास करणं सोपं आहे. सॅलरी अकाउंट डेबिट, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 13,000. सॅलरी अकाउंट 10,000चं होतं, रेंट 3,000चं होतं, टोटल कॅश गेली आपल्या बिझनेसमधून 13,000ची. मग नरेशन सिम्पल, बिंग पेड फॉर सॅलरी अँड रेंट. मग आहे 15 तारखेची एंट्री, बॉट गुड्स फ्रॉम राजेश ₹80,000 अँड पेड हिम 1/4 अमाऊंट इन कॅश इमिजिएटली. 1/4 अमाऊंट कॅश इमिजिएटली पे केली, ह्याचा अर्थ 3/4 अमाऊंट ऑफ कॅश म्हणजे 3/4 अमाऊंट आपण त्याला भरली नाहीये. मग 3/4 अमाऊंट आपण काय केले, क्रेडिट परचेस केले. जे काय असेल गुड्स जे आले ते व्हॉट कम्स इन प्रमाणे आपण त्याला डेबिट करणार. आणि राजेश अकाउंट कडून उधारीवर पण घेतलं म्हणून आपल्याला राजेश अकाउंट बनवावं लागणार 3/4 अमाऊंटसाठी, बरोबर. 3/4 अमाऊंटसाठी आपण त्याला क्रेडिट करणार, क्रेडिट द गिव्हर या रूलप्रमाणे. आणि कॅश काय होते, बिझनेसमधून बाहेर चालली आहे, बरोबर. तर कॅशला आपण व्हॉट गोज आउट रूलप्रमाणे क्रेडिट करणार. मग 2 क्रेडिट्स आहेत म्हणजे ही एक कंबाईन एंट्री आहे. तर मग एंट्री कशी होणार, परचेस अकाउंट डेबिट 80,000 टू कॅश अकाउंट. आता कॅश कितीची असणार, 1/4 आपण 80,000ला डिवाइड बाय 4 करणार, 20,000, बरोबर. टू राजेश अकाउंट, जी काय बॅलन्स अमाऊंट आहे ती आपण उधारीवर घेतली असं होणार. मग आपली एंट्री परचेस टू कॅश टू राजेश अकाउंट आणि नरेशन असणार, बिंग गुड्स परचेस फ्रॉम राजेश अँड पेड 1/4 अमाऊंट. मग असा आपला हा पेज संपतोय आणि आपण दुसऱ्या पेजवरती ब्रॉड फॉरवर्ड केली टोटल. 18 तारखेचं पुढचं ट्रान्झॅक्शन, कॅश सेल्स ₹60,000 ॲट 5% GST. तर ह्याच्यात कॅश सेल्स म्हटल्यावर कॅश येत आहेत, सेल केल्यानंतर आपल्याला कॅश मिळते, व्हॉट कम्स इन रूलप्रमाणे आपण त्याला डेबिट करणार. सेल्समध्ये गुड्स बाहेर चालले आहेत, व्हॉट गोज आउट या रूलप्रमाणे आपण त्याला क्रेडिट करणार, बरोबर. तर ही एंट्री सिम्पल आहे, पण सेल्स बरोबर आपल्याला GSTचं वर्किंग पण करावं लागणार. त्याचे इनपुट, आता हे सेल असल्यामुळे आउटपुट GST अकाउंटला आपण सेल्स बरोबर क्रेडिट करणार, बरोबर. तर त्यासाठी आपल्याला वर्किंग करावं लागणार. आपलं वर्किंग काय असणार, कॅश सेलचं
हे सेल्स कितीचे होते 60,000चे आणि रेट काय होता 5%. तर सेल्स 60,000, GST 2.5%, त्याच्यावरती 1,500 म्हणजे टोटल अमाऊंट आपल्याला किती आली 60,000 प्लस GST 63,000 ही अमाऊंट आपल्याला मिळाली कॅश सेल्समधून. तर मग एंट्री कशी होणार कॅश अकाउंट डेबिट कारण की कॅश येते आणि गुड्स जात आहेत म्हणून टू सेल्स अकाउंट क्रेडिट 60,000 टू आउटपुट GST आउटपुट CGST आउटपुट SGST 1500 आणि आपलं नरेशन येणार बिंग गुड्स सोल्ड इन कॅश. ओके. रिसिव्ड रेंट ₹1,000 अँड कमिशन ₹4,000. मग ॲनालिसिसमध्ये काय रिसिव्ड आता ही इन्कम आहे. रिसिव्ड म्हणले की इन्कम आहे आणि इथे बँक वगैरे काय उल्लेख नाही. तर काय कशामध्ये मिळाले तर कॅशमध्ये मिळाले बरोबर. तर कॅश काय होते बिझनेसमध्ये येते ना रिसिव्ड म्हणल्यावर व्हॉट कम्स इन या रूलप्रमाणे आपण त्याला डेबिट करणार. आणि रेंट आणि कमिशन काय आहे रेंट आणि कमिशन ही इन्कम आहे. तर इन्कमला आपण काय करणार क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स या रूलप्रमाणे आपण त्याला क्रेडिट करणार. मग एंट्री आपल्या डोळ्यासमोर आहे कॅश टू इन्कम. कॅश टू इन्कम म्हणून आपण कॅश अकाउंटला डेबिट कॅश किती आहे ते नंतर बघू. टू रेंट रिसीव्ड अकाउंट 1,000 टू कमिशन रिसीव्ड अकाउंट 4,000 म्हणजे टोटल कॅश किती असणार 1,000 प्लस 4,000 5,000 बरोबर. आणि मग नरेशन येणार बिंग रेंट अँड कमिशन रिसीव्ड. नेक्स्ट आहे 25 तारखेची एंट्री पेड फॉर टेलिफोन चार्जेस ₹1,500 बरोबर. मग ह्याचे ॲनालिसिसमध्ये आपण टेलिफोन चार्जेस हे एक्सपेन्सेस आहेत त्याला आपण डेबिट द एक्सपेन्सेस रूलप्रमाणे डेबिट करणार. मग टेलिफोन चार्जेस डेबिट 1,500 आणि पेड केले ना पे केले तर कॅश आपल्या बिझनेसमधून बाहेर चालली आहे बरोबर. तर व्हॉट गोज आउट या रूलप्रमाणे आपण कॅशला क्रेडिट करणार बरोबर. मग आपली टू कॅश अकाउंट 1,500 आणि नंतर नरेशन येणार बिंग टेलिफोन चार्जेस पेड. ओके. इथे आपला पेज संपला ह्याची टोटल केली आणि दुसऱ्या पेजवरती टोटल ब्रॉट फॉरवर्ड. मग आहे आपला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 27 तारखेचं इनवॉइस्ड गुड्स टू कटरीना फॉर कॅश ₹75,000 ॲट 5% GST. असं ह्याचं ॲनालिसिस बघूया. शब्द फक्त वेगळे आहेत. हा ट्रान्झॅक्शन ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला ट्रान्झॅक्शन कळलं की तुम्हाला एंट्री लगेच समजेल. आपल्याला समजून काय घ्यायचं इथे इनवॉइस्ड गुड्स. आता इनवॉइस कोण करतं इनवॉइस कोण इश्यू करतं सेलर इश्यू करतो की नाही बरोबर. तर आपण काय केलंय आपण कुणाला तरी इनवॉइस बनवलंय कुणाच्यासाठी तरी म्हणजे आपण गुड्स सेल केलेत. तर हे सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे बरोबर. तर सेल्समध्ये काय होतं गुड्स व्हॉट गोज आउट रूलप्रमाणे आपण त्याला क्रेडिट करतो. आणि टू कटरीना फॉर कॅश कॅश काय होतंय व्हॉट कम्स इन ह्या रूलप्रमाणे आपण त्याला डेबिट करणार. आणि GSTचं आपल्याला वर्किंग नोट करावं लागणार. जे ट्रान्झॅक्शन तुम्हाला ओळखीचंच आहे फक्त त्याला शब्द वेगळे वापरलेत. तर तुम्हाला म्हणून प्रॅक्टिस करायची असतात सम्स की ते वेगवेगळ्या पद्धतीने कसे मांडतात क्वेश्चन्स ट्रान्झॅक्शन्स हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर आपली एंट्री कशी येणार एंट्रीच्या आधी आपल्याला वर्किंग करावं लागणार. सेल्स आहे 75,000 GST रेट आहे 5% 2.5% 2.5%ने आपण काय करणार 75,000 वरती 1875 बरोबर. मग आपली टोटल अमाऊंट येणार 78,750. ह्या प्राइसला आपण गुड्स विकले. मग आपल्याला पैसे आले किती 78,750 बरोबर. तर आपली एंट्री काय होणार कॅश अकाउंट डेबिट 78,750 टू सेल्स 75,000 टू आउटपुट GST CGST SGST किती 1875 being goods sold at 5% GST. मग पुढचं ट्रान्झॅक्शन आहे 29 तारखेचं सुनीता ब्रॉट गुड्स फ्रॉम अस. आता तेच डायरेक्ट सेल्स म्हणण्यापेक्षा
त्या लोकांनी आपल्याकडून खरेदी केलं असं. सुनीता ब्रॉड गुड्स फ्रॉम अस ₹45,000 ॲट 5% GST. मग सुनीताने आपल्याकडून खरेदी केले तर हे क्रेडिट सेल्स झालं, कारण की तिने पेमेंट काय केलेलं नाही आहे. बरोबर, आपलं तर सेल्स आहे पण क्रेडिट सेल आहे. मग सुनीताचं नाव इम्पॉर्टंट आहे. सुनीता इज रिसिव्हर ऑफ बेनिफिट. बरोबर, मग आपण रिसिव्हर ऑफ बेनिफिटला काय करतो, डेबिट करतो. आणि गुड्स आपल्याकडून काय होत आहेत, बाहेर चालले आहेत. बरोबर, व्हॉट गोज आउट रूलप्रमाणे आपण क्रेडिट करणार आणि आपल्याला GSTचं वर्किंग करावं लागणार. तर वर्किंग बघूया. मगासारखंच इथे कॅश सेल होतं, आता क्रेडिट सेल आहे. सुनीताचं सेल्स कितीचे होते, 45,000चे. बरोबर, आणि रेट काय होता, 5%. तर 45,000 वरती 5% 1125 आणि टोटल असणार आपली 47,250. बरोबर, तर ही अमाऊंट आपल्याला मिळणार आहे. इथे रिसिव्ड आहे, इथे रिसिवेबल आहे, कारण की लगेच ट्रान्झॅक्शन झालं नाही आहे म्हणून. ओके, तर मग आपण एंट्री कशी पास करणार, सुनीता अकाउंटला आपण डेबिट करणार टू सेल्स अकाउंट 45,000, टू आउटपुट CGST, टू आउटपुट SGST 1125 आणि नरेशन बिंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट ॲट 5% GST. आणि मग शेवटचं ट्रान्झॅक्शन 30 तारखेचं पेड फॉर प्रिंटिंग ₹17,000 बाय डेबिट कार्ड ऑफ SBI. आता डेबिट कार्डचं आपण मागे पण एकदा बघितलं होतं, बहुतेक मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलं होतं. तर त्यात तुम्हाला डिफरन्स पण सांगितलं होतं डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा. तर एक सिम्पल एंट्री आहे, ही एक्सपेन्सची एंट्री आहे. तर आपण ॲनालिसिस करूया. ॲनालिसिस कसं करणार, प्रिंटिंग, पेड फॉर प्रिंटिंग बाय डेबिट कार्ड, म्हणजे पे केलं आहे कशाने, तर बँकने पेमेंट केलं आहे. बँक इज गिवर ऑफ बेनिफिट म्हणून आपण त्याला क्रेडिट करणार. आणि प्रिंटिंग हा एक्सपेन्स आहे, डेबिट द एक्सपेन्स रूलप्रमाणे आपण त्याला डेबिट करणार. तर एंट्री काय होणार, प्रिंटिंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता बँकचं नाव बदलू नका प्रत्येक वेळेला. आता ह्या सममध्ये आपण SBI बँक वापरले, तर आपल्याला नेहमी बँकसाठी तेच नाव यूज करायचं आहे, SBI बँक अकाउंट. ओके, टू SBI बँक अकाउंट आणि नरेशन येणार बिंग पेड फॉर प्रिंटिंग बाय SBI डेबिट कार्ड. मग हे झाले आपले सगळे ट्रान्झॅक्शन्स. मग आपण टोटल केली, टोटल टेक्स्ट बुक बरोबर मॅच होते, म्हणजे आपलं सगळं बरोबर असणार. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. समरी नोट्स आणि अपडेट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांबरोबर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनवर क्लिक करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.